मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी साचलेलं पाणी, तुंबलेले रस्ते आणि त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतलं मंगळवारचं हे चित्र. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोमवारी आणि मंगळवारी मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मुंबईतल्या तिन्ही मार्गावरच्या लोकल या संथ गतीने चालत होत्या. पण मंगळवारी संध्याकाळी मुंबई मोनोरेल प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना मात्र एक भयंकर अनुभव आला. मोनोरेल अचानक बंद पडली. यामुळे 500 पेक्षा जास्त प्रवासी तब्बल 2 तास मोनोरेल मध्ये अडकून पडले. काही प्रवाशांचा श्वास गुदमरायला सुद्धा लागला होता. अखेर त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवण्यात आलं. पण सुटकेनंतर मोनोरेलच्या प्रवाशांनी या सगळ्या घटनेचा थरार सांगितला. मोनोरेलचा प्रवास हा आपल्या जीवावर बेतला असता, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली. मंगळवारी मोनोरेलच्या प्रवाशांसोबत नक्की काय झालं, मोनोरेल कशी अडकली आणि प्रवाशांना रेस्क्यू कसं करण्यात आलं, ही संपूर्ण माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे.